लग्नाची कथा भाग 2. रामराव आकांक्षाला तयार व्हायला सांगून बाहेर गेले. अन्वीच्या आईने तिला छान काठाची साडी नेसवली, हलकासा मेकअप केला. त्यांनी मुद्दाम कोणी तिला ओळखू नये म्हणून तिचा चेहरा मुंडावळ्यांनी झाकला होता. त्यांना हे सर्व करताना खूप वाईट वाटत होतं, पण पोरकी गेली ते गेली, आता उरली सुरली इज्जत तरी वाचेल म्हणून त्या पण आपल्या मनावर दगड ठेवून आकांक्षाला तयार करत होत्या. भाग 1 वरून आता पुढे. थोड्या वेळाने आकांक्षाची आई आणि तिचा छोटा भाऊ दोघे पण तिथं हजर झाले. आकांक्षा आई दिसताच तिच्या गळ्यात पडून रडायला लागली. बाळा, रडू नकोस, तू चांगलंच काम करत आहेस, एवढंच ध्यानात ठेव, तिची आई तिची समजूत काढत म्हणाली. अगं पण आई, इतरांना मदत करताना आपल्याला पुढे जाऊन काही त्रास होणार नाही ना, ती म्हणाली. झालं का आकांक्षाचं? आधीच लग्नाचा मुहूर्त टळून गेला आहे, तिकडे गुरुजींची पण कुरबुर चालली आहे, अन्वीचे काका आत येत म्हणाले. हो हो, झालं आहे, चल ग आकांक्षा, अन्वीची आई पुढे होऊन म्हणाली. आकांक्षा आणि अन्वीच्या दोघींच्या पण कॉमन फ्रेंड्स लग्नाला आल्या होत्या. आकांक्षा त्यांच्यासोबतच चालत मंडपाच्या दिशेने जात होती. तिनं एक वेळ सर्वत्र आपली नजर फिरवली. पाहुण्यांनी हॉल भरून गेला होता. तिला एवढी माणसं पाहून तिनं घेतलेल्या निर्णयाचं समाधान वाटत होतं. खरं आहे, मी जर नाही म्हटले असते तर दोन्ही कुटुंबाची भरल्या मंडपात खूप मोठी बदनामी झाली असती. पण हा विचार अन्वीच्या मनाला एकदाही शिवला नसेल का? ती का अशी वागली असेल? तिनं हामा मैत्रिणींना पण कधी काहीच मनातलं सांगितलं नव्हतं. ती कुठं गेली असेल आणि कोणासोबत गेली असेल? आकांक्षाला खूप प्रश्न पडले होते, पण त्यावर विचार करायची ही वेळ नव्हती. हॉलच्या मधोमध लग्न मंडप होता. थोड्याच वेळात तिनं लग्न मंडपात प्रवेश केला. तिने अलगद आपला उजवा पाय पुढे टाकून पाटावर उभी राहिली. नंतर पाटाच्या पलीकडे विहान उभा होता. गुरुजी पण बराच वेळ झाला तात्काळत होते, त्यामुळे त्यांनी लगेच मंगलाष्टका घ्यायला सुरुवात केली. गुरुजींनी घाईघाईतच मंगलाष्टका म्हटल्या. शुभ लग्न सावधान म्हणून एकदाच वधूवराच्या डोक्यावर अक्षता पडल्या. वधूवरांची एकमेकांना पुष्पहार घालून एकमेकांचा स्वीकार करावा म्हणत गुरुजींनी अंतरपाट बाजूला केला. आकांक्षा विहान एकमेकांना हार घालण्यासाठी पुढे झाले. तितक्यात एकमेकांची नजरानजर झाली आणि दोघे पण एकमेकांना पाहून तू म्हणून जोरात ओरडले. तसे आजूबाजूला उभे असलेले मित्रमैत्रिणी आणि इतर मंडळी दोघांच्या तोंडाकडे आश्चर्याने पाहत होते. आता यांना काय झालं? भूत पाहिल्यासारखं दोघे पण का ओरडले? गुरुजी कसनुस नजरेने दोघांकडे पाहत होते, पण त्यांना वेळ होत होता म्हणून ते काहीच बोलले नाहीत. अरे देवा, ज्या मूर्ख मुलाचं तोंड बघायची पण इच्छा नव्हती, तोच आज माझ्या पुढे माझा नवरा म्हणून माझ्या नशिबात आलाय. का रे देवा, माझी अशी परीक्षा घेतलीस तू? मी तर चांगलंच काम करायला निघाले होते ना. कुठून दुर्बुद्धी सुचली आणि मी आज अन्वीच्या लग्नाला आले ते आले आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्याशी माझंच लग्न लागलं. कृष्णा, आता इथून पुढे अजून काय आणि कसले दिवस दाखवणार आहेस तुलाच माहीत. आकांक्षा मनातच विचार करत म्हणत होती. इकडे विहानच्या मनात पण हेच विचार चालू होते. देवा, या महामायेसोबत आयुष्य काढण्यापेक्षा मी कुवारा राहणं पसंत केलं असतं रे. तो वर पाहून मनातच बोलत होता. वेट, तो मनाशीच विचार करत. पण अन्वी कुठं गेली आणि तिच्या जागेवर ही महामाया जुळेल इथे कशी? विहान विचारात पडला. त्याची नजर आता कुठं बाबांना शोधत होती, पण बाबा कुठे दिसले नाहीत. पण हे तर सत्य आहे ना की या महामायेशी माझं लग्न लागलं आहे. ही आता त्या दिवशीसारखी रोज माझ्याशी भांडणार म्हटल्यावर माझ्या आयुष्याची तर वाटच लागली आहे. विचार करता करता त्याला त्या दिवशीचं भांडण आठवलं. फ्लॅशबॅक. आकांक्षा आणि तिची मैत्रीण कॉलेजवरून आकांक्षाच्या स्कूटीवरून घरी निघाल्या होत्या.
पाऊस पडून गेल्यामुळे रस्त्यावर खड्ड्यात पाणी भरलं होतं. ती कशीबशी खड्डे वाचवत आपली स्कूटी पुढे घेत होती. इतक्यात भरधाव वेगात पाठीमागून एक 4 व्हीलर आली आणि तिच्या अंगावर खड्ड्यातलं पाणी उडालं आणि तिच्या गाडीला थोडासा त्या गाडीचा धक्का पण लागला आणि त्यामुळे गाडी स्लिप होता होता तिने कशीबशी सावरली. ती आता रागाने लाल झाली होती. ए हिरो, तुझे काय डोळे फुटले आहे का? तू गाडी चालवतोस का हवाई जहाज? ती पाठीमागून मोठ्याने ओरडली. तोवर तो पण आपली गाडी रस्त्याच्या एका बाजूला लावून तिची माफी मागण्यासाठी तिच्या दिशेने येत होता. डोळ्यावर गॉगल, केस जेल लावून मस्त सेट केलेले. तो ऑफिसमधून आला होता, त्यामुळे फॉर्मल ड्रेसवरच होता. 6 फूट उंची, रंगाने गोरा, सरळ टोकदार नाक. तो तिच्या पुढे येऊन सॉरी बोलणार तितक्यात ती सुरू झाली. काय रे, तुझे डोळे फुटले का रे? मी म्हणते गाडी चालवता येत नाही तर मग उगाच कशाला हिरोगिरी करत फिरायचं? बापाच्या जीवावर मजा करायची. गाडी बापाची आहे, पण रस्ता आपल्या बापाचा नाही हे सुद्धा काही मूर्खांना कळत नाही. हे आणि अजून बरंच काही काही ती त्याला बोलत होती. आता मात्र आपल्या विहानला राग आला. तो तिची माफी मागायला आला होता, पण तिची बडबड ऐकून तो पण तापला. ए, बापाच्या पैशावर काय ग? काय? आणि मी म्हणतो केली मी हिरोगिरी तरी माझ्या बापाच्या पैशांवर करतोय. तुझ्या बापाच्या पैशांवर तर नाही ना करत? तो पण तिला खुन्नस देत म्हणाला. हे ऐकून आकांक्षाला अजूनच राग आला. तुझ्या बापांच्या पैशावर करतोस ना, तर घरी जाऊन करायची हिरोगिरी. इथे रस्त्यावर कशाला करत फिरतोस? आता दोघांची चांगलीच खडाजंगी जुंपली होती. तिची मैत्रीण तिला शांत करत म्हणाली. अगं चल, बास ना आता. बास काय बास? एकतर याची चूक आहे, वरतून सॉरी बोलायचं सोडून भांडायला उठला हा तर. त्याला काय वाटलं तो भांडतोय म्हणून मी काय गप्प बसेल का? याला त्याच्या आईवडिलांनी साधे मॅनर्स पण शिकवले नाहीत की आपली चूक असल्यावर माफी मागावी म्हणून. आकांक्षा रागाने लाल झाली होती. तोंड सांभाळून बोल आणि आईवडिलांचं नाव आपल्यामध्ये आणू नकोस. आणि मी तुला सॉरी बोलायलाच आलो होतो, पण तुझ्यासारख्या चुडेलला तर एखाद्या वेळाच सॉरी बोलेल. चेटकीन कुठली? विहान तिच्याकडे रागात पाहत बोलला. चेटकीन कोणाला बोलतोयस? नीट बोलायचं, समजलं का? ती त्याच्यापुढे बोट नाचवत म्हणाली. आला मोठा शहाणा. तुझा हा शहाणपणा घरी दाखवायचा, कळलं ना? सनकी कुठला? आकांक्षा शांत बसायला तयारच नव्हती. बराच वेळ दोघे एकमेकांशी वाद घालत होते. आज भेटलीस, परत आयुष्यात कुठे चुकून पण माझ्या नजरेसमोर येऊ नकोस, नाहीतर काय होईल तुझं ते ती वेळ ठरवेल. तो रागाने लाल झाला होता. तिला खुन्नस देत हे बोलून तो आपल्या गाडीकडे जायला निघाला. मला पण हेच म्हणायचं आहे. इथे भेटलास ते भेटलास, वर भेटू नकोस. ती त्याला ऐकू जाईल एवढ्या मोठ्या आवाजात पाठीमागून बोलत होती. तर ही अशी झाली होती त्यांची पहिली भेट. आणि महत्त्वाचं म्हणजे या भांडणाला फक्त 8च दिवस उलटून गेलेत. म्हणजे अजून हे भांडण ताजंच आहे. दोघांनी पण एकमेकांचा उद्धार केलेला आणि ते शब्द अजूनही दोघांच्या डोक्यात तसेच आहेत. आता काय होईल या दोघांचं ते तर येणारी वेळच ठरवेल. दोघे पण अवाक होऊन एकमेकांकडे पाहत होते. गुरुजींनी तिच्या साडीच्या पदराची आणि त्याच्या उपरण्याची गाठ बांधली. देवा, अशी कशी रे तू माझी या महामायेसोबत गाठ बांधलीस? तो मनात म्हणाला. तेवढ्यात गुरुजी त्या दोघांकडे पाहत म्हणाले, चला उठा. तुम्हा दोघांना एकमेकांना 7 जन्म साथ द्यायचे वचन देत सप्तपदी चालायची आहे. याच्यासोबत आणि सुखी संसार. आकांक्षा तोंड वाकडं करत मनात म्हणाली. इकडे विहान पण हिचा आणि माझा सुखी संसार नाही तर दुःखी संसार म्हणावा लागेल. तो पण मनातूनच बोलत होता. पण त्याआधी आता आधी मला बाबांना भेटावं लागेल. दोघे पण मनात नसताना नातेवाईकांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेत होते.
शेवटी ते दोघे विहानच्या आईबाबांजवळ येऊन पोचलेत. त्याची आई पण नवरीला पाहून आश्चर्यचकित झाली. आकांक्षाचा चेहरा पाहून त्यांच्या चेहऱ्यावर असंख्य प्रश्न पडले होते आणि ते विहानच्या बाबांनी पण पाहिले होते. दोघांनी त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले. बाबा, मला तुमच्याशी बोलायचं आहे, तो बाबांकडे पाहत त्यांना म्हणाला. अहो, ही कोण मुलगी? ही अन्वी नाही? विहानची आई रामरावांकडे पाहून हळू आवाजात त्यांना विचारत होत्या. हो, मी सर्व सांगतो, पण हे सर्व होऊ दे. घरी गेल्यावर तुम्हा दोघांना सर्व सांगतो, रामराव टेन्शनमध्ये म्हणाले. त्यांना आता विहानच्या प्रश्नांना कसं सामोरं जायचं याचंच टेन्शन आलं होतं. ते हसतमुखाने सर्व पाहुण्यांना निरोप देत होते. विनोदराव आणि अन्वीची आई तर लग्न लागलं की लगेचच घरी निघून गेले होते. आकांक्षा तिच्या आईबाबांच्या पाया पडायला त्यांच्यासमोर जाऊन उभी राहिली. विहानला पण ती जाईल तिकडे तिच्या मागे जावंच लागत होतं, कारण दोघांच्या पण मनात नसताना देवाने त्या दोघांचा जन्मभरासाठीची गाठ बांधली होती. ती आईबाबांच्या पुढे नमस्कार करायला वाकली. तिच्यासोबत विहानने पण त्यांना नमस्कार केला. त्याला एकच प्रश्न पडला होता की ही कोण लोक आहेत आणि ही मुलगी यांच्या का पाया पडत आहे. तसे तर त्याच्या मनात असंख्य प्रश्न थैमान घालत होते, पण आता बाबांशी बोलल्याखेरीज कोणत्याच प्रश्नाची उत्तरं त्याला मिळणार नव्हते, हे तर त्यालाही माहीत होतं. दोघांची गाठ बांधली होती, त्यामुळे दोघे नुसते एकमेकांना खेचत होते. म्हणजे तिला जिकडे जायचं असेल तिकडे ती त्याला खेचून घेऊन जात होती, तर तो पण त्याला जायचं असेल त्या दिशेला तिला खेचत होता. एक एक करून सर्व पाहुणे मंडळी आपापल्या घराच्या वाटेला लागलेत. आता तिथे आकांक्षाच्या आणि विहानच्या घरचेच लोक होते. तिचे आईबाबा रामरावांकडे पाहत म्हणाले, साहेब, सांभाळून घ्या आमच्या पोरीला, अजून ती लहान आहे. तिचं काय चुकलं तर मोठ्या मनाने माफ करा तिला. तिचे बाबा हात जोडत म्हणाले, तुम्ही आधी हे साहेब वगैरे बोलणं बंद करा. आता आपण एकमेकांचे व्याही झालो आहोत आणि तुम्ही असे माझ्या पुढे हात जोडू नका. खरं तर हात जोडून मी तुमचे आभार मानायला हवेत, कारण आज तुम्ही आणि तुमच्या मुलीने मला खूप मोठ्या बदनामीपासून वाचवलं आहे. आकांक्षाची काळजी तर तुम्ही सोडूनच द्या. ती आजपासून तुमची नाही तर माझी मुलगी आहे. रामराव त्यांचे हात हातात घेत म्हणाले. सुधा, विहानची आई, तर हे सर्व डोळे मोठे करून ऐकत होती. यांचं हे काय चालू आहे, बदनामी वगैरे? रामरावांच्या बोलण्याचा त्यांचा काहीच अर्थ लागत नव्हता. विहानची पण हीच अवस्था होती. बाबा काय बोलताय हे त्याला पण काहीच समजत नव्हतं. पण मघापासून एक गोष्ट त्याच्या लक्षात आली होती, ती म्हणजे की या महामायेचे नाव आकांक्षा आहे आणि हे तिचे आईबाबा आहेत आणि त्यांनी बाबांना बदनाम होण्यापासून वाचवलं. म्हणजे अन्वीने नक्की काय केलं आणि ती कुठं आहे? त्याला याचं संभाषण ऐकून तर आणखीच प्रश्न पडला होता. तिचे आईबाबा तिचा निरोप घेऊन घरी जायला निघाले. ती पण आईच्या गळ्यात पडून रडत होती. बाळा, तू घाबरू नकोस, तुलाही तुझी सासू आईप्रमाणे माया लावेल, रामराव सुधाकडे इशारा करत म्हणाले. ते सर्वजण एकमेकांचा निरोप घेऊन जायला निघाले. रामरावांनी ड्रायव्हरला बोलवून त्याला आकांक्षाच्या आईबाबांना आणि भावाला गाडीने घरी सोडायला सांगितलं. आकांक्षा पुन्हा एकदा आपल्या आईला, बाबांना, भावाला बिलगली. अश्रुपूर्ण नेत्रांनी ती तिघांच्या पण चेहऱ्याकडे पाहत होती. आईबाबांनी तिचा निरोप घेतला आणि गाडीत बसलेत. या दोघांसाठी फुलांनी सजलेली गाडी घेऊन ड्रायव्हर हॉलच्या दाराशी उभा होता. इकडे सुधाबाईंच्या चेहऱ्यावर हजार प्रश्न पडले होते. त्यांना कोणाला निरोप द्यावा आणि कोणाला काय बोलावं हेच कळत नव्हतं. चला, आता तुम्ही दोघे पण गाडीत बसा, आम्ही पण तुमच्या पाठीमागूनच येतोय. रामराव विहान आकांक्षाच्या चेहऱ्यावर नजर फिरवत म्हणाले. बाबा, मला तुमच्याशी बोलायचं आहे. विहान, हो बोलू, पण त्याआधी घरी चल.
तुझ्या आईला पण तुझ्यासारखे बरेच प्रश्न पडले आहेत. घरी गेल्यानंतर दोघांच्या पण प्रश्नाची उत्तर मी देतो. रामराव त्यांना समजावत म्हणाले. दोघे पण गाडीच्या दिशेने गेलेत. आकांक्षाला असं तर सर्व माहीत होतं, पण विहान मात्र सर्व गोष्टींपासून अनभिन्न होता. तो विचार करत करतच गाडीत बसला. ती पण त्याच्या बाजूलाच बसली, पण दोघांमध्ये अंतर राखून ती बसली. विहानने नजर वर करून तिच्याकडे पाहिलं. तिचे डोळे पाण्याने भरले होते. त्याला तिची दया आली. तो तिच्याकडे पाहत होता तेवढ्यात तिचे लक्ष त्याच्याकडे गेलं. लगेच तिने त्याच्याकडे रागात पाहिलं. नाही नाही, ही महामाया कधी सुधारणार नाही. काय होणार यापुढे माझं त्या परमेश्वरालाच माहीत. देवा, आता तूच वाचव रे या महामायेपासून, तो मनातच विचार करत म्हणाला. देवा, माझं आणि याचं उभ्या जन्मात पडणार नाही. देवा, तुला माझी थोडी पण दया नाही आली का रे? देवाला बोलून आता काय फायदा? मीच तर लग्नाला हो म्हणाले. मला जर माहीत असतं नवरदेव हा आहे तर मी या जन्मात याच्याशी लग्नाला तयार झाले नसते. मला तर एवढी पण बुद्धी आली नाही की किमान होणाऱ्या नवऱ्याचा एकदा फोटो तरी बघावा. माझी मती कुठे शेण खायला गेली होती कोण जाणे. आता भोग आकांक्षा कर्माची फळं, ती मनातून स्वतःला कोसत होती. ड्रायव्हर सावकाश गाडी चालवत घराच्या दिशेने घेत होता. काचेतून बाहेर पाहत बसली होती आणि विहान कधी एकदाचा घरी पोचतोय आणि ही दोघांमध्ये बांधलेली गाठ चुकते याची वाट पाहत होता. आकांक्षा आणि विहानचा हा नवीन प्रवास बघूया पुढील भागामध्ये. तुम्हाला हा भाग कसा वाटला नक्की सांगा आणि आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.